पिढे लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायाचा एक संतांचा महिमाच वेगळा बाबा. ज्या ठिकाणी संत त्या ठिकाणी तीर्थ आणि त्या ठिकाणी भगवंत आहे. तीर्थ संतांना सोडून राहत नाही आणि संत आणि तीर्थ भगवंताला सोडून कधी राहत नाही. वारकरी संप्रदायाचं जर पहिलं जर क्षेत्र जर असेल तर ते क्षेत्र आहे विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज आहे. विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्ती दत्तारू संत निवृत्तीनाथ महाराज आहे. क्षेत्र महाराज कुशा व्रत आहे आणि भगवंत त्र्यंबकेश्वर आहे. विठाला वारकरी संप्रदायाचं गुरुपीठ झाला तर वारकरी संप्रदायाचं ज्ञानपीठ सांगायचं आहे. वारकरी संप्रदायाचं ज्ञानपीठ आहे पैठण आहे. पैठणचे संत शांतीप्रभनाथ बाबा आहे. पैठणचा देव आहे. 36 वर्ष नाथांची सेवा माझ्या भगवंताने प्रभूंनी केली. काय अधिकार असेल माझ्या नाथ बाबाचा? काय अधिकार आहे? कावडीने पाणी ज्या घरी छत्र पाणी वाणी सर्वांचे प्रमाण पाठ आहे. पण 36 वर्ष नाथांची सेवा केली. निगम कल्प तरोर्गितम फलम शुक मुखात अमृत द्रव संयुक्तम. नाथांनी कथा करावी आणि माझ्या भगवंताने कथा श्रवण करावी. नाथांनी कीर्तन करावं आणि माझ्या भगवंताने टाळ वाजवावे. नाथांनी पूजेला बसावं आणि भगवंताने गंध उघडून देण्याचं काम करावं. घागरीने पाणी वाहण्याचं काम करावं. असे अधिकारी संत वारकरी संप्रदायामध्ये शांतीप्रभा नाथ बाबा आहे. संत नाथ बाबा आहे. देवाचं नाव श्रीखंड आहे आणि क्षेत्र आहे गोदावरी आहे. हे वारकरी संप्रदायाचं ज्ञानपीठ आहे. वारकरी संप्रदायाचं सिद्धपीठ जर असेल दैवतांचे नावाशी तेथे ज्ञानाबाई मुकुट सिद्धपीठ आहे. हा विठ्ठलपंत रुक्मिणी माता देहांत प्रचितीला जातात ना तर माझ्या रुक्मिणी मातेने सिद्धेश्वरला साकडं घातलं होतं. माझ्या बाळाचा सांभाळ करणारा सिद्धेश्वर फक्त तूच आहे. आणि सिद्धेश्वर पीठ आहे. दैवताचे नाव सिद्धेश्वर. संत ज्ञानेश्वर भगवान वेदशास्त्र नीती वाई म्हणती ज्ञानाबाई आई आई. हा कसं लाही लाही जीवाला झाड देते रिसावली. ज्याला जगी नाही कोणी त्याला आळंदीची ज्ञानेश्वर माऊली. या जगामध्ये तापलेल्या जीवाला समाधान देणारी फक्त माऊली जर असेल आई असेल तर ती ज्ञानेश्वर माऊली. माझ्या निळोबाराने वर्णन करावं त्या आईबद्दल. भूवैकुंठ पंढरपूर त्यावुनी थोर महिमाया. पंढरपूर पेक्षा क्षेत्र अलंकापुरी महिमा. सुंदर संत महात्म्याने वर्णन केलेलं आहे. सिद्धेश्वर देव आहे. संत ज्ञानेश्वर भगवान आणि क्षेत्र इंद्रायणी आहे. सिद्धपीठ झालेलं आहे आणि वारकरी संप्रदायाचं योगपीठ पंढरपूर आहे. महायोग पीठे तटे भीमरत्नम वरम कुंडलिकाय समागत तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. बरोबर की नाही? माझ्या पांडुरंगाची जर सेवा जर केली तर सगळं देवाची सेवा केल्यासारखं होतं. अनंत रूपे अनंत वेशे देखील म्यादासी बापर तुमा देवीवर फुला बाणली कैसी. इतके सुंदर प्रमाण संत महात्म्याचे. म्हणून एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. पंढरीश परमात्मा भगवंत आहे. सर्व संतांचं माहेरघर आपलं माहेरघर पंढरपूर आहे. आणि क्षेत्र जर असेल तर चंद्रभागा आहे. भक्त पुंडलिक संत नामदेव महाराज हा योगपीठ आहे. आणि वारकरी संप्रदायाचा धर्मपीठ म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. किती पिढ्यांची परंपरा आहे. माझ्या वडिलांची मीरा शिगादेवा तुझी चरण सेवा साधावया. 8 पिढ्यांची परिपक्वता दादा आणि 8 पिढ्यांची परिपक्वता म्हणून कंकई मातेच्या पोटी गोलोबाच्या पोटी शुद्ध बीज जन्माला येत आहे. सुशिरो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता
सहजासहजी कुलवान शिलवान मुलं आणि महात्मे जन्माला येत नसतात. एक महत्वाचा विषय मी बोललोय, भाग्यवान मुलं आणि शुद्ध महाराज संतती जन्माला येण्यासाठी आईचं पोट पवित्र असावं लागतं आणि बापाचं रक्त पवित्र असावं लागतं. सुशीलो मातृपुण्येन, मातेचं जर पुण्य जर असेल तर मुलं सुशील जन्माला येतात. पितृपुण्येन चतुर्था, पित्याचं पुण्य जर असेल तर मुलं चतुर जन्माला येतात. उदार वंश पुण्येन, वंशाचं पुण्य जर असेल तर मुलं उदार जन्माला येतात आणि स्वतःचं पुण्य घेऊन मुलं भाग्यवान जन्माला येतात. विठ्ठल त्याच्याही उलट भाग्यवान संतती जन्माला येत असते आणि मूर्ख सुद्धा संतती जन्माला येत असते. उन्माद मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषेन कर्मदोष दरिद्रता. भगवंताच्या आशीर्वादाने जी संतती जन्माला येते ती कुलवान शिलवान संतती जन्माला येते. लक्षात ठेवा, संतांच्या आशीर्वादाने. कणकाई मातेने माझ्या गोविंदाकडे पांडुरंगाकडे मागावं, आईसा पुत्र देई गुंडा त्याचा तेही लोकी झेंडा. आता तसा नाही राहिला. आईसा पुत्र देई गुंडा, त्याच्या दोन्ही हातामध्ये स्प्लेंडर होंडा. आई बापाच्या डोक्यात घाली तो धोंडा, बायकोच्या पुढं गोळी तो. इकडं कोणी का असं आलाय तुम्ही काय म्हणणार. पण आमच्या संतांची परंपरा बघा, 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारायचा अवतार होतोय आणि त्या 16व्या शतकामध्ये जगद्गुरु तुकोबारायच्या मुखातून हा अभंग बाहेर निघाला. अधिकार असेल माझ्या तुकोबारायांचा. हे गुरु बाबा या जगामध्ये या भूतलावर सर्व मिळू शकेल पण गेलेला नरदेह पुन्हा पुन्हा मिळू शकणार नाही. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा 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 मिळू शकत नाही. 3 गोष्टी दुर्मिळ दादा. नरदेह मिळणं दुर्मिळ आहे, मुमुक्ष अवस्था दुर्मिळ आहे आणि खऱ्या संतांची भेटी होणं दुर्मिळ आहे. महत्वाचा विषय नरदेह मिळणं दुर्मिळ आहे, दुसरा महत्वाचा विषय मुमुक्ष अवस्था दुर्मिळ आहे आणि तिसरा महत्वाचा विषय खऱ्या संतांची भेटी होणं दुर्मिळ आहे. ज्या अर्थी खरे संत सांगितले त्या अर्थी खोटे सुद्धा असले पाहिजे. अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. आपल्याला तो विषय पुढे बोलायचा नाही पण बहु अवघड आहे संत भेटी, तरी जग जेठी करुणा केली. संतांची भेटी अवघड आहे दादा पण अशक्य सुद्धा नाही. संत भेटतात, अशक्य नाही. आणि लक्षात ठेवा, कदाचित संत भेटतीलही पण संतांना प्रश्न विचारण्यासाठी सुद्धा आमचा अधिकार असला पाहिजे. संतांना काय विचारावं? किम तद ब्रह्म किम ध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तम अधिभूतम च किम कर्म पुरुषोत्तम. इतकं सुंदर वर्णन गीताकारांनी केलेलं आहे. अध्यात्म म्हणजे काय, तत्व म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, हे तर संतांना आम्ही प्रश्न विचारले पाहिजे. संत भेटणं खूप अवघड आहे. आणि एक माफी मागून बोलेल, जे खरे संत असतात ना ते स्वतःला संत म्हणून कधी घेतच नाही आणि जे स्वतःला संत म्हणून घेतात ते संतच नसतात. विठाला तुम्ही माझ्या मनाचं बोलत नाही पण चातुर्य लपवी महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडवी. जे खरे संत असतात ना ते आपलं चातुर्य लपवतात आणि जगाला अज्ञान पण दाखवतात. असे संत कलियुगामध्ये भेटणं दुर्मिळ आहे. दादा जगद्गुरु शांतिगिरी महाराजांचं तुम्ही पत्रिकेवर नाव टाकलं. मी लाखलगाव क्षेत्रामध्ये बाबांचा जन्म ज्या ठिकाणी झाला शांतिगिरी बाबांचा, त्या उत्तर वाहिनी लाखलगाव महाराज गोदावरी गंगा मैयाच्या तीरावर 7 दिवस सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं चरित्र गेलं. उत्तर वाहिनी सिद्धेश्वर भगवंताच्या पायथ्याशी चरणाजवळ बाबांनी त्या ठिकाणी सिद्धासन मांडून अनेक प्रकारचे महाराज मंत्रामध्ये शुद्धता प्राप्त केली असे सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज. आणि ते सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं जर आपण चरित्र जर बघितलं तर इतकं सुंदर चरित्र. महाराज वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा. बारदानाचे कपडे घातले जातात अंगावर शरीरावर पण जगाला महाराज अज्ञान पण दाखवलं. पण मी तर बोलेल जनार्दन स्वामी महाराज साक्षात भगवान शिवजीचा अवतार होते. हे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. ज्यांना ज्यांना त्यांचा स्पर्श झाला असेल दादा ते खूप मोठे भाग्यवान आहे. संतांचा स्पर्श सुद्धा जीवनात कधी वाया जात नाही. मी पुढे सांगणार आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचं चरित्र सांगत असताना बाबाजींचा जन्म मोहिते घराण्यामध्ये टापरगावला झालेला आहे. जन्म बाबांचा स्वामींचा झाला टापरगाव.
शिवभक्तीचे रहस्य सांगण्यात आले जनार्दन स्वामी. जन्म बाबांचा स्वामींचा झाला तापर गावामध्ये बाबाजींचा जन्म झाला. जरी जन्मभूमी जर असेल, महाराज बाबाजींचं जर गाव असेल, कर्मभूमी जर असेल तर हे गाव करंजगाव क्षेत्र आहे. पण अनेक प्रकारे ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांनी केला. ही परंपरा मला एक सांगायची आहे. त्यांचं चरित्र सांगत असताना आमच्या गावापासून काही जास्त अंतर नाही. अंदरसूर गावामध्ये बाबाजींनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर तपेविन दैवत दिदलवीन प्राप्त गुजेविन हित 12 वर्षानंतर नागा बाबा गोरख सद्गुरू नागे नागा बाबांचं दर्शन सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांना झालं. नागा बाबा म्हणजे साक्षात गोरक्षनाथांचा अवतार आहे. गोरक्षनाथ महाराज बाबाजींना दीक्षा देण्यासाठी येतात. तर लक्षात ठेवा, म्हणून जुने लोक म्हणायचे तूप खाल्ल्यानं कधी रूप येत नाही महाराज. एक तप जे असतं ते 12 वर्षाचं तप असतं. अशी तपोभूमी ही दंडकारण्य भूमी तपोभूमीच आहे. सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज त्या स्वामींबद्दल जर आपण ओवी जर खर्च जर केली तर चातुर्य लपवी महत्व हरवी त्या पद्धतीने त्यांची ओवी बसते. असे संत कलियुगामध्ये भेटणं दुर्मिळ आहे. दादा लक्षात ठेवा, असा संतांचा लौकिक महिमा वेगळा आहे आणि अलौकिक महिमा वेगळा आहे. लौकिक दृष्ट्या संत ते तुमच्या आमच्या सारखे दिसत असते. समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसाच्या सारखे. संत नवती जगा मानसाच्या सारखे. शिवलिंगाला जसं दगडच म्हणता येणार नाही, जसं समुद्राला गंगा म्हणता येणार नाही, समुद्र नव्हे नदी नव्हे पैगा सुंदर असं ते तसं संतांना माणूस म्हणता येणार नाही. अशा संतांची भेटी होणं दुर्मिळ आहे आणि अशा संतांचा लौकिक महिमा वेगळा आहे. लौकिक महिमा अशा संतांचा जर आपण जर वर्णन जर केला तर ज्ञानोपाराने जड मातीची भिंत चालवली हा लौकिक महिमा आहे. महाराज चंद्रभागेच्या वळवंटामध्ये नामदेव महाराजांनी वाळूची परीस बनवून दाखवले, लौकिक महिमा आहे. अजून पुढे बोलेल. रेड्याच्या मुखातून ज्ञानोपराने वेद बोलवला, लौकिक महिमा पण सामान्य नाही. अजून पुढे ऐकायचंय मला, पुढे महत्वाचं बोलायचं आहे. नामदेव महाराजांच्या हातून भगवंताने दूध प्यावं, जरी प्यावं पण हा महिमा जरी सामान्य असेल पण सामान्य लौकिक असेल पण सामान्य नाही. नोये हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हरीचा दूध पियो मोर गोविंद नामदेव महाराजांच्यातून भगवंताने दूध प्यावं हा महिमा लौकिक जर असेल पण सामान्य नाही झाला. तर आता महत्वाचा विषय आता अभंगाकडे यायचा आहे. संतांचा एक अलौकिक महिमा असा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात
पहिल्या चरणामध्ये बोलत आहे, आलिंगन घडे मोक्ष सायोज्यता जोडे. लक्ष देऊन ऐका. वारकरी संप्रदायामध्ये कृपा करण्याच्या 3 पद्धती आहेत. 1 नंबरची पद्धत आहे संत महात्मे साधकाला आलिंगन देऊन कृपा करतात. 2 नंबरची पद्धत आहे संत महात्मे साधकाला कृपा कटाक्षाने कृपा करतात. आणि 3 नंबरची पद्धत आहे संत महात्मे साधकाच्या मस्तकावर हात ठेवून कृपा करतात. 1 नंबरची पद्धत आहे कृपा कटाक्षाने. कृष्णांजन एक वेळा डोळा घाली तिमिर दुःख गेले भ्रांतीचे पड श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वल. कृपा कटाक्षाने जैशी डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे मग वास पाहिजे ते प्रकटे महानिधी. कृपा कटाक्षाने संत महात्मे कृपा करतात. एक गुरु तुम्हाला संत महात्म्यामध्ये एवढी शक्ती असते ते कृपा कटाक्षाने सुद्धा साधकाची अवस्था ओळखत असतात. असे संतही जीवनामध्ये भेटणं दुर्मिळ आहे. म्हणून शास्त्रकारांनी वर्णन करावं, शैल्य शैल्य माणिक्यम मोक्तिकम न गजे गजे साधो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. विठ्ठल विठ्ठल. संत महात्मे कृपा कटाक्षाने कृपा करतात. पहिला 1 नंबरचा विषय. 2 नंबरचा विषय आहे संत महात्मे मस्तकावर हात ठेवून कृपा करतात. कृपा करुणी हस्त ठेवीला श्री बोधतो अंतरी ठसावला किंवा लावून हात कुरवाडीला माथा सांगितली चिंता न करावी. संत महात्मे साधकाच्या मस्तकावर हात ठेवून कृपा करतात. 2 नंबरची पद्धत. आणि 3 नंबरची पद्धत जर असेल संत महात्मे आलिंगन देऊन कृपा करतात. विठ्ठल आलिंगन देऊन कृपा करतात. आता महत्वाचा विषय आपल्याला पुढे बोलायचा आहे. आलिंगनाचे सुद्धा 3 प्रकार आहे. 1 नंबरचं आलिंगन आहे ते यमाचे आलिंगन आहे. 2 नंबरचं आलिंगन प्रेमाचे आलिंगन आहे. आणि 3 नंबरचे जे आलिंगन आहे ते कामाचे आलिंगन आहे. 1 नंबरचं आलिंगन आहे यमाचे आलिंगन. माऊली मला एक असं म्हणावं असं वाटतं की अजून सुद्धा धृतराष्ट्र आणि दुर्योधन संपले नाही. तुमचं काय म्हणणं आहे? अरे नाही तर म्हणा फक्त. कारण दुर्योधनासारखे जे माणसं असतात ना चांगल्या वारकऱ्याला लाजवतील अशी नसतात, पण असा एकदम जागेवर घात करतात. कोण? दुर्योधन म्हणतोय. अजून सुद्धा दुर्योधन संपले नाही. म्हणून एक महत्वाचा विषय मी बोलेल. परमार्थ करत असताना कीर्तनकार असेल कोणी असेल पण 2 तासापुरतं कीर्तनकाराकडे बघून भाळून जाऊ नका. पण 2 तासाच्या व्यतिरिक्त त्याचं जगण्याचं वागण्याचं आचरण बघून त्याला तारीख देत चला. एवढंच मला माफी मागून बोलायचं आहे. या ठिकाणी इतकं गोड बोलता येतं, इतकं गोड बोलता येतं. झाला प्रेत रूप शरीराचा भाग